हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी ब्लॉग चॅनलवर। मी प्राची। कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा। आज आहे शनिवार आणि आज मी खरं तर खूप उशिरा उठले, म्हणजे मी 7:30 वाजता उठले। त्यानंतर पाणी आलं होतं पहिलं आमच्याकडे, मग मी पाणी भरलं। आत्ता माझी आंघोळ वगैरे सगळं जे आहे ना ते आवरून झाले ना। आता बरोबर ना तुम्हाला सांगते बघा 9 वाजलेत, 9ला 8 मिनिटं कमी आहेत। तर त्याच्यामुळे ना मला खूपच उशीर झालाय। मुली पण उठलेत आणि आज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना मुलींना सुट्टी आहे, कारण त्यांच्या स्कूलमध्ये ना गॅदरिंग आहे मराठी मीडियमच्या स्कूलचं, म्हणजे दोन्ही स्कूल एकत्रच आहेत ना, त्याच्यामुळे मला मराठी मीडियमच्या स्कूलचं गॅदरिंग आहे। आणि त्या गॅदरिंगमुळे ना ह्यांना सुट्टी दिलेली आहे आणि यांचं गॅदरिंग ना पुढच्या शुक्रवारी आहे, तर ते मी तुमच्यासोबत शेअर करेनच। आज म्हटलं त्यांना सुट्टी आहे तर प्रॅक्टिस करून घ्यावी। माझी तब्येत पण बरी नसल्यामुळे ना मी आज खूप उशिरा उठले, त्याच्यामुळे माझं आत्ता शिफ्ट झाले आवरून सगळं आंघोळ वगैरे। पण त्याआधी पाणी आलं होतं, 7:30ला मी उठले, पाणी आलं होतं, मी पाणी भरलं पहिलं, घरातलं आवरलं। आता आम्ही चहा घेतोय, चहा झाला की घरातला जो काही सगळा पसारा आहे तो आवरून घेणार आहे आणि त्यानंतर मी देवपूजा करणार, मग ह्यांना आंघोळ घालणार। कारण म्हटलं ह्यांचं डोकं वगैरे धुवून घ्यावं, कारण थंडी असल्यामुळे ना डोकं धुवत नव्हते, पण आज सुट्टी आहे तर म्हणजे उन्हाला जरा थांबतील आणि मग डोकं वाळल वगैरे, म्हणून तिघींची पण डोकं धुण्यासाठी पाणी ठेवले तापायला, तुम्हाला दाखवते। बाकीचा बराचसा पसारा आहे तो मी सगळं आवरून घेणार। इकडे पण पसारा आहे, बसले हे करत बेड पासून सगळं घालायचं, पण म्हटलं आधी चहा प्यावा, कारण ना कसं खूप टोचतोय माझा आणि खोकला पण भरपूर येतोय। आज महिना झाला मला खोकल्याचं, म्हणजे काय समजतच नाही काय नक्की, पण ते आहे। तर चला आता मी चहा घेते, चहा पिऊन घेतो आम्ही। तर इथे माझा चहा झाला होता, कारण आई सकाळी लवकर जातात ना, त्यामुळे चहा लवकरच होतो। मग मी चहा गरम केला आणि मी चहा ओतला। मला इथे राया मला मदत करत होती चहासाठी, तर ट्रे घेतला आणि मी चहा आता बाहेर घेऊन जाणार आहे। तर म्हणलं थोडंसं TV बघत बघत चहा प्यावा। चालू केलंय का? लेट झालंय का? पटकन नाही, ब्लू वे ब्लू। जाऊ दे, येऊ दे ना थोडस ऊन बाळा, बरं बस बस बस। खाली नाही ठेवायचं तिला। सुट्टीच्या दिवशी कसं निवांत बसून चहा पिल्याना खूप छान वाटतं। एरवी तर कसं मी काम करत करतच चहा पित असते, तर आज मस्तपैकी मुलींसोबत गप्पा वगैरे मारत छान चहा पिला। नंतर म्हटलं चला त्यांना आंघोळ घालावी, म्हणून मग इथे मी पाणी घ्यायला आले होते किचनमध्ये। वगैरे पिऊन झाला, मग मला यांचा फोन आला, मग मी फोनवर बोलले। आता एकच मोबाईल असल्यामुळे बाकीचं काही हँडल होत नव्हतं, म्हणजे मी व्हिडिओ करू शकत नव्हते। तर आता मी ह्यांना पहिल्यांदा आंघोळ घालते, स्वच्छ करते आणि मग मी माझं बाकीचं काम करते, म्हणजे कसं ह्यांचे ह्या खेळतील आणि माझं मला काम करते। पाणी आणते, पाणी गरम झालं होतं आणि मला तिघींना पण आंघोळ घालायची होती, मग इथे मी पाणी घेतलं आंघोळीला तिघींसाठी। आणि त्यानंतर थोडंसं मी राजवीसाठी पाणी ठेवलं पुन्हा गरम करायला, कारण एका बादलीत का त्यांचं आवरणार नव्हतं। तर इथे माझी आंघोळ वगैरे घालून झाली, त्यांचं सगळं मी आवरलं। त्यानंतर इथे किचन ओटा मी स्वच्छ करायला आले, कारण म्हटलं किचन ओटा स्वच्छ करून घेऊ आणि भांडी सगळी एकत्र गोळा करून ठेवू, नंतर मग घासता येतील, म्हणून मग सगळं किचन ओट्यावरचा जो काय पसारा होता तो मी साईडला केला। त्यानंतर जे काय शिल्लक होतं जेवण वगैरे दुपारी आम्हाला जेवायला ते काढून घेतलं, भांडी सगळी रिकामी केली, किचन ओटा स्वच्छ घासून वगैरे घेतला, पुसून घेतला आणि भांडी सगळी मी बेसिंगमध्ये एकत्र गोळा करून ठेवली, म्हणजे किचन ओटा पण छान दिसतो। खरकटा वगैरे जे आहे ते सुद्धा सगळं काढलं जातं आणि छान असा किचन ओटा क्लीन दिसतो। मग भांडी काय आपण केव्हा पण घासू शकतो, म्हणजे सगळी भांडी एकत्र गोळा करून घासली ना मग छान वाटतं, म्हणून मी मग तसं केलं। आता इथे माझा किचन ओटा स्वच्छ झाला होता आणि फक्त धुणं राहिलं होतं, तर म्हटलं पोरींचं पण आवरून झालं होतं, तर म्हटलं आता फरशी पुसून घेऊ, त्यासाठी मी पाणी घेतलं फरशी।
फरशीसाठी बादलीभर मी पाणी घेऊन आले. मुलींना म्हटलं तुम्ही बाहेर खेळा, म्हणजे फरशी होत्या नसणार ना, त्यामध्ये लिक्विड टाकलं आणि आता फरशी पुसायला घेतली. दीदीचं आणि जिजाचं काहीतरी झालं. मग जिजा आली माझ्याकडे कंप्लेंट करत. बघितलं ना जिजाचा आवाज केवढा मोठा आहे, तो खूप जोरात बोलते ती, म्हणजे तिन्ही पोरी तशाच जोरात बोलतात. तर इथे मी फरशी पुसायला घेतली. म्हणलं स्वच्छ अशी फरशी पुसून घेऊ आणि त्यानंतर म्हणलं देवपूजा पण करून घेऊ. तरी बघा इथे माझी फरशी पुसून झाली. मी दोन्हीकडच्या फरशी व्यवस्थित पुसून घेतल्या छान अशा. तर तुम्हाला माहिती आहे का, हा स्टंट करताना मी पडले होते एकदा गॅलरीत आणि माझा हात खूप दुखावला होता. त्यामुळे मी खूप जपून आणि हळूहळू इथली मी फरशी पुसून घेते अशा पद्धतीने, आणि उभ्यानेच पुसते, मला बसून नाही जमत फरशी पुसायला. फरशी पुसून झाली, धुणं वगैरे करून झालं. त्यानंतर देवपूजा वगैरे करून सगळं करून मला 12 वाजले बरोबर. त्यानंतर पोरींना खूप भूक लागली होती, तर म्हणलं चला आता स्वयंपाक करून घ्यावा. म्हणून मी इथे मेथीची भाजी करणार आहे, साधी सिंपलच भाजी करणार आहे. आणि कढी होती रात्रीची, मग ती मी गरम करायला ठेवली. आणि मी फ्राईड राईस बनवणार आहे. तर फ्राईड राईसचा शॉर्ट व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तो नक्की पहा मी कशा पद्धतीने फ्राईड राईस बनवला होता तो. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. कसा वाटला हे मला कमेंट करून कळवा. तो पण व्हिडिओ कसा वाटला फ्राईड राईसचा ते सुद्धा मला सांगा. इथे माझ्याकडे ना भात शिल्लक होता, तोच भात होता. मग म्हणलं भात भरपूर शिल्लक राहिला होता, तर तुम्ही असे बरेचसे भात खाल्ले असतील नाही का, तर या पद्धतीने तुम्ही फ्राईड राईस पण करून बघा, खूप छान लागतो. तर त्याच्या अगोदर मुलींना खूपच भूक लागली होती, म्हणून केळं शिल्लक होतं. तर त्या मला म्हणल्या की मला शिकरण करून दे, म्हणून मी राजवीला शिकरण करून दिलं. केळं कापून दिलं, त्यात दूध टाकलं आणि थोडीशी साखर टाकली आणि असं शिकरण करून दिलं. पण एका पाठोपाठ असं प्रत्येकजण माझ्याकडे येऊन ते शिकरण मागत होतं. हातातलं काम ठेवून मी प्रत्येकीला ते करून देत होते, जसं जसं ते येत होते तसं. आता मी रायाला पण शिकरण करून दिलं, फक्त जिजाने तिचं केळं पूर्ण खाऊन टाकलं होतं. तर हे बघा इथे माझ्या भाज्या कापून झाल्या आणि माझा फ्राईड राईस तयार आहे. नंतर आम्ही जेवायला घेतलो. म्हणलं आता जेवण करू. तर आजच्या पुरतं एवढंच होतं. कसं वाटलं हे मला नक्की कळवा. चला बाय.